बोलो यीशु मसीह की जय। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। नीतिसूत्रे त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्यामध्ये 1 पासून आपण काही वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत। नीतिसूत्रे त्याचा 3रा अध्याय त्याच्यामध्ये काही वचन आपण 1 पासून काही वचन आपण वाचा। माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चिंतात माझ्या आज्ञा वागोत, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील। बस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। काय सांगते या ठिकाणी देवाचं वचन? माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण हे तुला प्राप्त होते। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मी सांगत नाही या ठिकाणी, देवाचं वचन या ठिकाणी काय सांगते की माझे धर्मशास्त्र म्हणजे माझे जे वचन आहे, तो परमेश्वर काय म्हणतोय ते, माझ्या मुलांना माझं वचन तुम्ही विसरू नका। हालेलुया। म्हणून मी सांगितलं 1 वर्षाच्या जो पूर्ण बायबल वाचून दाखवलं त्याला मी बक्षीस देणार। हालेलुया। आणि तुम्ही बायबल वाचल्या कारणानं देवाचं वचन, देवाचं पवित्र वचन तुमच्यामध्ये येणार, तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगणार आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार। आमेन, हालेलुया। का वाचलं पाहिजे? तर परमेश्वराने तुमचं जीवन आशीर्वादित केलं पाहिजे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आम्हाला आशीर्वादाच्या मार्गावर जायचं आहे, आम्हाला आशीर्वाद पाहिजे, पण प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला आशीर्वादाचा रस्ता माहित नाही। आम्हाला आरोग्य पाहिजे, पण प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला आरोग्याचा रस्ता माहित नाही। हालेलुया। आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला आनंद पाहिजे, आम्हाला दीर्घ आयुष्य पाहिजे, आम्हाला निरोगी जीवन पाहिजे, आम्हाला धनसंपत्ती, आम्हाला आशीर्वाद पाहिजे, पण आम्हाला या सर्व गोष्टीचा रस्ता माहित नाहीये। आणि बायबल या ठिकाणी काय सांगते? रस्ता एकच आहे, ते म्हणजे देवाचं धर्मशास्त्र। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। सगळ्या गोष्टी पाहिजे, पण रस्ता माहित नाही। रस्ता एकच आहे, ते म्हणजे देवाचं पवित्र शास्त्र। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। का बायबल वाचलं पाहिजे? सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत। आजाराची लढण्याचं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे, आजार पळून लावण्याचं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे, शैतानाशी लढण्याचं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे। हालेलुया। आशीर्वाद, धनसंपत्ती प्राप्त करण्याचं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे। म्हणून परमेश्वर काय म्हणतो? काय म्हणतो? माझ्या मुला, माझं धर्मशास्त्र विसरू नको। काय म्हणते? माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव। म्हणजे माझं धर्मशास्त्र कुठं पाहिजे? तुझ्या हृदयामध्ये पाहिजे। हालेलुया। कुठं पाहिजे? परमेश्वराचं वचन, परमेश्वराचं धर्मशास्त्र तुमच्या हृदयामध्ये पाहिजे, तुमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे, तुमच्या चित्तामध्ये पाहिजे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। काय सांगते देवाचं? तुम्हाला आशीर्वादित होण्यासाठी देवाचं वचनाची गरज आहे, देवाच्या धर्मशास्त्राची गरज आहे, आणि देवाच्या नियमशास्त्राची गरज आहे। तो तुम्ही वाचला पाहिजे। ती देवाचं एक एक वचन ही देवाची एक एक आज्ञा आहे। काय? देवाची आज्ञा आहे। आणि बायबल सांगतं आज्ञा पालनामध्ये देवाचं सामर्थ्य कार्य करते। पहिलं पाप जगामध्ये कशामुळे आलं? आज्ञा भंग केलं। देवाने सांगितलं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको, फळ खाल्लं, आज्ञा भंग झाला, पाप जगामध्ये आलं। या ठिकाणी ती सांगितलं काय? माझ्या आज्ञा तुझ्या चित्तामध्ये वागव। प्रेज द लॉर्ड,
माझ्या आज्ञा कुठं वागव? तुझ्या चित्तामध्ये, तुझ्या अंतकरणामध्ये माझे वचन राहिलं पाहिजे. माझं वचन तुझ्या हृदयामध्ये, अंतकरणामध्ये, तुझ्या चित्तामध्ये. आज झोपेत सुद्धा तुला विचारला, तू तर सुद्धा 23 मन लगेच वाद म्हणायचं चालू केलंय, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही म्हणे पडणार नाही. चालू केलं पाहिजे झोपेत सुद्धा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रोज शाळेमध्ये गेलं की आम्ही प्रतिज्ञा मारायचो, भारत माझा देश आहे. आतापर्यंत कोणी विसरलं? 99% लोक विसरत नाही. थोडं एखादं मागं पुढं होऊ शकतं, पण सगळे हे करणार का? रोज म्हणत होते, रोज बायबल वाचन करा. ती अख्खं तुमच्या मनात आतमध्ये राहील. जिथं जिथं अडचण येईल तिथं तिथं तुम्हाला ती मदत करेल. कशासाठी मदत करते बघा? कारण बघा, कारण काय सांगते? का असलं पाहिजे देवाचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये? कारण त्यापासून पहिलं दीर्घ आयुष्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय सांगते? पहिलं दीर्घ आयुष्य. म्हणजे दीर्घ आयुष्य म्हणजे काय? मरेपर्यंत जिवंत. दीर्घ आयुष्य म्हणजे काय? म्हणजे वय वृद्ध होईपर्यंत जिवंत राहणं, त्याला माझे दीर्घ आयुष्य परमेश्वर आशीर्वादित करतो. कुठलं आजार, कुठली रोगराई, कुठली मरी तुम्हाला स्पर्श करणार नाही. तुम्ही देवाकडे तो दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद प्राप्त करून दीर्घ आयुष्य जीवन जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा दुसरं काय सांगतोय? वयोवृद्धी व कल्याण प्राप्त होईल. हालेलुया. वयोवृद्धी म्हणजे हेच वय. वय म्हणजे वयाच्या काठी. जसं आपण म्हणतो बाबा, लहान बाळ 4 पाया येतं, प्रौढ झाल्यानंतर थोडं 2 पाया होतं, परत कुठं 3 पायावर येतं. म्हणजे चालणारे 2 पाय, परत काठी हातात 3रा पाय. हालेलुया. काठी टेकवत का होईना, एका जागेवर बसून का होईना, पण आशीर्वाद देत. त्याला म्हणायचं वयोवृद्धी. पुढे काय म्हणतोय? म्हणजे याला काय म्हणायचं? आरोग्यदायी शेवटपर्यंत जीवन. हालेलुया. आरोग्यदायी तुम्हाला भेटणार का? कारण देवाचं वचन तुमच्यामध्ये आलं, तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगला, देवाच्या धर्मशास्त्राप्रमाणे जीवन जगला, पापापासून दूर राहिला, देवाच्या अग्नीचं कुंपण तुमच्या चारी बाजूला राहिलं. बायबल सांगतो, कुठली मरी दिवसा सुटणारा भर रात्री काळोखात फिरणारी मरी तुला बाधा करणार नाही. तो काय म्हणतो? तो तर जाईन जातो म्हणतो की हो, तुझ्या तंबू जवळ कुठली मरी फिरकणार नाही. उतार वयापर्यंत कुठला आजार तुम्हाला जडणार नाही. तुम्ही पुरे वयाचे होऊन, पूर्ण शरीर तुमचं वयस्कर म्हातार होऊन, त्याच्यानंतर तुम्ही मृत्यू प्राप्त करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो वयवृद्धी, दीर्घ आयुष्य आणि कल्याण. कल्याण म्हणजे काय? आयुष्य, आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. कसले आशीर्वाद? भौतिक आशीर्वाद. घर, चांगलं घर पाहिजे, चांगली गाडी पाहिजे, चांगला बंगला पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे, लेकरं बाळ सगळी आशीर्वादी झाली पाहिजे, कुणीही वाईट व्यसनाला नसलं पाहिजे, कुणीही पापामध्ये नसलं पाहिजे, सगळे पूर्ण परिवार कसं पाहिजे? चांगल्या देवाच्या मार्गामध्ये असलं पाहिजे. परमेश्वराचे कल्याण लाभते तुम्हाला. हे तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. हालेलुया. हे कधी होईल? परमेश्वराची आज्ञा पालन केलं तर. कुठली आज्ञा? तो काय म्हणतो? माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा मागव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय काय लोकांची डोकं दुखत असेल, इथं आलं पाठर पहिलंच विचारते, बायबल वाचलं का? किती जण बायबल वाचते? किती जणांकडे बायबल आहे? रोज तीच विचारते. का? काय विचारतो? तुम्ही आशीर्वादित झाला पाहिजे. हालेलुया. तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त झालं पाहिजे. हालेलुया. तुमचं परिवार आशीर्वादित झाला पाहिजे, तुमची लेकरं आशीर्वादित झाली पाहिजे, तुम्ही निरोगी राहिला पाहिजे. यासाठी तुम्हाला देवाच्या पवित्र शास्त्राची गरज आहे. देवाचं वचन तुमच्या हृदयामध्ये राहिलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते, ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळीकता आहे, आजादी आहे, छुटकारा आहे. हालेलुया. बायबल सांगते परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे देवाचा आत्मा कार्य करतो.
ज्या ठिकाणी देवाचं वचन आहे त्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे. जर देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे आणि वचनाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये कार्य करतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा पुढे अजून काय सांगते, पुढे काय म्हणतो, दया व सत्य ही तुला न सोडवत. काय? दया व सत्य ही तुला न सोडवत. त्याची माळ तू आपल्या गळामध्ये वागीव, त्यास आपल्या हृदयपटावर लिहून ठेव, म्हणजे तुला देव व मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकीर्ती प्राप्त होतील. प्रेज द लॉर्ड. काय सांगते देवाचं वचन, दया व सत्य. दया इतरावरती केली जाते, सत्य देवाचं वचन जे सत्य आहे, खरेपण आहे, तो तुमच्यामध्ये राहिला पाहिजे. तुम्ही दयाळू बनलं पाहिजे. दया व सत्य. दया ही काय? देवाचा स्वभाव आहे. दया करणं काय? देवाचा स्वभाव. तो स्वभाव तुमच्यामध्ये आला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा पुढे काय म्हणतो परमेश्वर, त्याची माळ आपल्या गळ्यामध्ये, म्हणजे हे तुला कधी सोडून नाही गेली पाहिजे. दया आणि सत्य, तुझा दयाचा हा जो स्वभाव आहे तो तुला कधी सोडून नाही गेला पाहिजे. सत्य हा जो परमेश्वराचा गुण आहे तो तुला कधी सोडून नाही गेला पाहिजे. हो, कितीही लबाड बोलण्याची, किती लबाडीचं जीवन जगण्याची वेळ आली तरी तू लबाडीचं जीवन नाही जगलं पाहिजे. परमेश्वर पुढे काय म्हणतो, त्याची माळ आपल्या गळ्यामध्ये वागीव, त्यास आपल्या हृदयपटावर लिहून ठेव, म्हणजे तुला देव आणि मनुष्य यांचा सुकीर्ती व अनुग्रह तुला प्राप्त होईल. हालेलुया. कोणाकोणाचा अनुग्रह? पहिला परमेश्वराचा अनुग्रह तुला प्राप्त होईल. दुसरा देवाची, मनुष्याचा पण अनुग्रह तुला प्राप्त होईल. ज्यावेळेस देवाची दया आणि सत्याला धरून तुम्ही चालता प्रियांनो, हालेलुया, पहिला परमेश्वराचा अनुग्रह तुमच्यावर होतो. पहिला परमेश्वराचा अनुग्रह तुमच्यावर होतो. आणि परमेश्वर काय करतो माहितीये का? जे कधी कुणाला मदत करणार अशाच्या द्वारे तुम्हाला मदत करायला पाठवतो. हालेलुया. बायबल काय सांगतो प्रियांनो, एलिया तुमच्या आणि माझ्यासारखा काय होता? मनुष्य होता. कसा होता? तुमच्या आणि माझ्यासारखा. आणि बायबल सांगतं एलियानं प्रार्थना केली, आकाशाची दार बंद केली, तो सांगेपर्यंत टिपका पाऊस नाही पडला. त्याने काय सांगितलं? परमेश्वर म्हणला जा प्रार्थना कर. तू प्रार्थना केली की मी आकाशाची दार बंद करतो. आणि हेच वर्तमान राजाला बी जाऊन सांग. बायबल काय सांगतं प्रियानो, एलियाने काय केलं? प्रार्थना केली, परमेश्वरा ही स्वर्गाची आकाशाची कपाट जी आहेत, जी आकाशाची द्वार आहेत, पावसाची द्वार आहेत, मी येशूच्या नावामध्ये मी बंद करतो म्हणला. तरच येशू नव्हते. तो म्हटला मी प्रार्थना करतो ही बंद झाली पाहिजे. त्यावेळेस बंद झालं. त्याने जाऊन सांगितलं राजाला, मी जोपर्यंत प्रार्थना करणार तोपर्यंत पावसाचा टिपका बी पडणार नाही. राजा वाटलं ही काय एलिया कोण आहे, ह्याचं काय पाऊस ऐकणार आहे तेव्हा? हालेलुया. 1 वर्ष बघितलं टिपका नाही पडला. दुसरं वर्ष चालू तरी टिपका नाही पडला. राजाला पश्चाताप झाला. अरे अरे अरे, एलियाने सांगितलं ती खरं होतंय की काय? मग दुष्काळ निवारणापेक्षा आता एलियाला शोधा. मग देवाने एलियाला काय सांगितलं? आप तुझ्या पाठीमागे लागणार आहे, तो आता पळ काढ. आप जो राजा आहे तुझ्या पाठीमागे लागणार, तू काय कर? तू आता पळ काढ. एलियाने पळ काढला आणि एका जंगलामध्ये एका झुडपाखाली जाऊन झोपला. कंटाळला, थकला एलिया. हालेलुया. आणि बायबल सांगतं देवाने जाणलं आता एलियाला भूक लागली. इकडं बघतोय कुठं माणूस कुत्र दिसला, तिकडं बघतोय आता भाकर तरी कोण चालायचं. बायबल काय सांगतं प्रियाला माहित आहे? देवाचा अनुग्रह एलियावर होता. बायबल सांगते देव आणि मनुष्य या दोघांचा अनुग्रह तू प्राप्त करशील. पण बायबल सांगते देवाचा असा अनुग्रह एलियाला प्राप्त झाला, ज्या जंगलामध्ये कुठं माणूस नव्हतं, कुठं स्वयंपाकाची वास नव्हता. पण बायबल सांगतं प्रियांनो, देवाने एलियासाठी काय केलं माहिती आहे? एक कावळा तयार केला. एक कावळा, त्या कावळ्याला आज्ञा केली, माझा सेवक एलिया उपाशी आहे. कसा आहे? माझा सेवक एलिया उपाशी, की मांसाचा तुकडा घे आणि भाकरीचा तुकडा घे, त्याला नेऊन दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कावळ्याचा स्वभाव कसा आहे माहित आहे? दुसऱ्याचं काही पण स्वतःच देणार नाही. कावळ्याचा स्वभाव आहे.
गिद चिद बघा, त्वचा मारून एखादा पशु बिशू काय मेला नुचून नुचून काय, दुसऱ्याला टोचा मारायचंय. बायबल सांगतं अशा पक्षाचा वापर केला जो दुसऱ्याच लुबाडणार आहे. तुमच्यासाठी परमेश्वर, जर तुमच्यामध्ये दया आणि देवाची सत्यता आहे प्रियांनो, परमेश्वर हजारो कावळे तुमच्यासाठी देवाने तयार करून ठेवले. तो परमेश्वर फक्त एवढं बघते, माझी लेकरं कधी दया आणि सत्याने वागत आहे आणि मी कधी त्यांच्यासाठी कावळा रिलीज करतो. परमेश्वर वाट बघत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कावळे देवाने तुमच्यासाठी तयार करून ठेवले. तुम्ही फक्त वचनाप्रमाणे जीवन जगायला चालू करा. कुठून कावळ्या टपकन कुठून देव तुम्हाला आशीर्वाद करेल सांगता येत नाही. हालेलुया. गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी याची साक्ष सांगतो प्रियानो. हालेलुया. माझी कामं सगळी बंद होती, मी कामाला वगैरे कुठं जात नव्हतो आणि आता कुठं कधीतरच मी कामाला जातो आणि सेवा चर्च चालू होतं. प्रेज द लॉर्ड. आणि माझी पण अवस्था बिकट होती. अशा कठीण काळामध्ये प्रार्थना करायचो की देवा जे चाललंय तुझ्या हातामध्ये, मी कधीच बऱ्यापैकी टेन्शन घेत नाही, कुठली परिस्थिती कशी बी आली. हालेलुया. आणि परमेश्वराने एका परिवाराच्या मनामध्ये घातलं, तू काय कर, एक गावाचा कट्टा आहे, सेवकाला तू दान कर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पहिल्यांदा त्याचा फोन आला, पास्टर घेऊन जावा. मी म्हणलं ठीक आहे. मी लगे कधीच कुठं पळत जात नाही. मी आधी प्रार्थना करतो, काय पुढं काय झालं पाहिजे देवा, काहीतरी चांगलं झालं पाहिजे. हालेलुया. मी प्रार्थना करत होतो. त्याचा 2-3 दिवस फोन येत होता, पास्टर घेऊन जावा. मी म्हटलं ठीक आहे जातो. मग मी प्रार्थना केली, म्हटलं जर ते पेरतात प्रभू त्यांच्यासाठी काहीतरी तू केलं पाहिजे, तोपर्यंत माझं अन्न ते पण व्यर्थ आहे. हालेलुया. मी प्रार्थना केली आणि मला एक आतून हृदयामधून काय झालं, थोडा आनंद वाटला. हालेलुया. आनंद वाटला. म्हणजे आनंद वाटलाय मला, पुढं काहीतरी परमेश्वर चांगलं करणार. मी गेलो, ते घेऊन आलो. प्रेज लॉर्ड. त्यांची कंडिशन शेतीची बिकटच होती. हालेलुया. मी म्हटलं देवा, जी मला प्रॉब्लेम दिसतोय तो सॉल्व्ह झाला पाहिजे. आणि मी त्यावेळेस त्यांना बोललो शेती करायला चालू करा. त्यांचं एकच डोक्यात होतं, शेती कोणी करत नाही, माळी मराठीने शेती करत जाणं आपलं काम नाही. हालेलुया. मी म्हटलं देवा हे शक्य आहे, लाभ करा. ते म्हणले पाणी नाही, परमेश्वर देव. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि आज देवाच्या कृपेने त्यांना पाणी चांगलं भेटलेलं आहे, त्यांची शेती पण वाढत आहे. हालेलुया. सांगायचं तात्पर्य प्रिय, ज्यावेळेस माझा कठीण काळ झाला होता, मी कधीच कुणाला माणसाला तर कधी मदत मागायला जात नाही. परमेश्वराने त्यावेळेस वाटा केला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. वर्षभर काय असतो नसतो काही टेन्शन नाही. मला तुम्ही जवळजवळ आयुष्यभर जरी चपाती दिली, मी कधी कंटाळत नाही. हालेलुया. नुसत्या चपात्या खात बसलो मी. हालेलुया. परमेश्वर काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. तुमच्यासाठी देवाने कावळे तयार ठेवलेले. पण बायबल सांगतं दया आणि सत्य हे 2 तरुण राहा, तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. तुमच्यासाठी देवाने कावळा ठेवलाय. तो परमेश्वर त्या कावळ्याला पण कधी उपाशी ठेवत नाही. तो परमेश्वर काय म्हणतो, अरे कावळा येतो, तो दुसऱ्याचं खातो, तो कधी देणार तुला. पण परमेश्वर काय म्हणतो माहितीये का, त्या कावळाचं पुराडा करतोय. कावळ्याची गरज मी भागवणारा परमेश्वर. हालेलुया. तुम्ही कोणासाठी तरी कावळे आहात आणि परमेश्वर म्हणतो तुमच्यासाठी पण कोणाला तरी मी कावळा म्हणून ठेवलाय. तो परमेश्वर तुमच्यासाठी नवीन कावळे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही कुणासाठी तरी कावळे आहात, तुमच्यासाठी कोणतरी कावळा देवाने. फक्त दया आणि सत्य. देवाला काय नाही पाहिजे. हालेलुया. येलेला परमेश्वर मला जा निघून. परमेश्वर येण्याच्या डोक्यामध्ये विचार आला असेल, आज जिथं पाठवतं तिथं माणूस नाही, जिथं पाठवतं तिथं माझ्या बरोबर शिदोरी नाही, मी काय खावं काय प्यावं. हालेलुया. बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो फक्त माझी वाणी ऐक. माझं ऐकलं सगळं काय माझ्यावर सोपवून दे. मी काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. एलिया डोकं खाजत बसला. कदाचित परमेश्वर मला या 8 दिवसात मारणार वाटतं. का? पोटाला पाणी नाही,
सॉरी पोटाला भाकर नाही, पियाला पाणी नाही. हालेलुया. बायबल सांगतं प्रियाने एलिया ज्या झाडाजवळ झोपलं होतं ना, त्या ह्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला, परमेश्वर त्या ठिकाणी उतरला, त्याची वाणी आली, एलिया उठ. कावळ्याने एक मासाचा तुकडा आणून ठेवलाय, भाकरीचा तुकडा आणून ठेवलाय, ती खा. आणि बायबल सांगतं एलियाची त्याच्यापासून थोड्या अंतरावर नजर गेली, तिथं वाळवंटासारखा प्रदेश होता, त्याच्यामध्ये पाण्याचा झरा तिथे निघाला. आणि बायबल सांगतं प्रियाने कित्येक दिवस एलिया त्या ठिकाणी राहिला, त्या झराचं पाणी तो पित राहिला, आणि रोज त्याला कावळा अन्न पुरवठा करत होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का दया आणि सत्य हे तुम्हाला कधी न सोडलं. एलियाने त्याचा अवलंब केला. बायबल सांगतं एलियाला परमेश्वराने कुठंच कमी नाही पडू दिलं. हालेलुया. बघा पुढे काय सांगते परमेश्वराचं वचन. बघा, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वर भाव ठेव, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. पण एलियाने काय केलं, परमेश्वराचा जातो ना कुठं जंगलात, ठीक आहे, हरकत नाही, देवाने लावलं तिथं, कुठल्या मनुष्याला नाही. आपल्या बुद्धीवर बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो, काय ह्या इथं जा सांगितलं, तिथं जाऊन काय करणार आहे, काय होईल तिथं जाऊन, आणि काम कर, ती काम करून काय होईल, एवढं होईल का ना, देवाने सांगितलं. पण देवाने पुढचं काय करावं तिने सांगावं. देव तुझा गुलाम नाही. देव एक आज्ञा देतो. देव तुम्हाला काय देतो, एक आज्ञा देतो, पुढचा आशीर्वाद पाठवला, तुम्हाला तो वाट बघ, पुढचं ज्या डोकं चालू नको. परमेश्वर या ठिकाणी काय सांगत आहे त्याला, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वर भाव ठेव, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. हालेलुया. आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. एक बहीण होती, नितीन ब्रदर, आम्ही पनवेलला मुंबईमध्ये प्रार्थनेला गेलो तिच्या घरी. ती मिलिटरी मॅन आहे. मला वाटतं महाराष्ट्राची जी भारत देशाची पहिली मिलिटरी भरती महिलांची जी असेल का नाही, त्याची ती पहिली कॅन्डिडेट ती आहे. पहिली भरती ती झाली मिलिटरीमध्ये. पहिलं मुलींना भरती करत नव्हती, आता मिलिटरीला भरती करत आहे. ती पहिली कॅन्डिडेट ती होती. एवढा पैसा, एवढा नवरा इंजिनियर, ती मिलिटरी मॅन. शेवटी एक बाळ झाल्यानंतर त्याला काय झालं, नवऱ्याला जॉब सोडावा लागला, कारण हिचा गव्हर्नमेंट जॉब होता, तिला ती सोडणं कठीण होतं. तिनं ती ठेवला, नवऱ्याला जॉब सोडावा लागला मुलासाठी. हालेलुया. भरपूर येणं पैसा आहे, भरपूर येणं. बरंच ही प्रॉब्लेम झाला की ती प्रॉब्लेम झाला की ही प्रॉब्लेम, इकडून अडचण तिकडून अडचण. आज औरंगाबादला आमची एक मीटिंग झाली होती, आम्ही एक ग्रुपने टीम गेली होती, पहिले जुनी टीम मध्ये आमची टीम. आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी माझा नंबर घेतला आणि त्या बहिणीनं कॉल करून मला बोलवलं, म्हणजे पनवेलला या प्रियाला. आणि तिचं फिंगर थोडासा प्रॉब्लेम झाला होता, असा प्रॉब्लेम की बराचसा खर्च करून ती प्रॉब्लेम, म्हणजे तो प्रॉब्लेम तिचा बराच होत नव्हता. आणि तिला फिटनेस सर्टिफिकेट तिला सादर करत होतं. डिलिव्हरी नंतर तिला पहिल्यांदा त्या ठिकाणी जायचं होतं, ड्युटीवर जॉईन व्हायचं होतं. आणि ड्युटीवर जॉईन होण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे होतं. हालेलुया. आणि फिटनेस सर्टिफिकेट जर फिंगर जर हे फ्रॅक्चर आहे तर ती काय फिटनेसमध्ये परफेक्ट जाऊ शकत नाही. तोपर्यंत ती अर्ध्या पगारच होती. ड्युटी जॉईन करायचे, 1.5 महिना वेळ राहिलेला आहे आणि तिने प्रेयरला बोलवलं. तिने दाखवलं, बोट एकदम सुजलेला आहे. आम्ही प्रार्थना केली, तिने मला व्हॉट्सअपवर फोटो पाठवला, त्यासाठी प्रार्थना पण केली. म्हटलं सिस्टर, एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही पेमेंट भरपूर आहे, सगळं काय भरपूर आहे, देवाच्या कार्यासाठी किती जात आहे. गप्प बसले, काहीच बोलले नाही. मग तिला देवाचं एक वचन काढलं, दशमांशाविषयी शिकवलं, दान देण्यासाठी शिकवलं. शैतान जोपर्यंत तुमचा पैसा देवाच्या कार्यामध्ये जात नाही ना, तोपर्यंत शैतान तो चोरतो. काय करतो शैतान? चोरतो. अनेक आजार, अनेक समस्या आणतो, अनेक संकट आणतो. घरामध्ये कमीत कमी 1.5 लाख रुपये महिना येत असेल. 1.5 लाखाचा एक दशमान झाला 15,000 रुपये.
लोकांच्या डोक्यात मग 15,000 दान कसं द्यायचं महिन्याला? पण देवाने सांगितलं ना, दशमांशावर फक्त परमेश्वराचा अधिकार आहे. थोडक्याविषयी कुणी विश्वास राहते? 1000 रुपये, 1000 रुपयाला 100 रुपये दान टाकाय काय वाटत नाही. 100 10,000 आल्या थोडं 1000 रुपये टाकाय नाही, 500 टाकतो की. मग शैतानाचा अधिकार थोडा कमीच होतोय फक्त. हालेलुया. माझी साक्ष आहे, मी आठवड्याला 2,000 रुपये दशमांश मी टाकत होतो. आठवड्याला मी महिन्याला बोलत नाही, आठवड्याला 2,000 रुपये दशमांश मी टाकत होतो. आमच्या पोरांची ईरस लागायची. आमच्या चर्चमध्ये पोरांचा ग्रुप होता, कोण जास्त दशमांश टाकते. एखादी मीटिंग वगैरे ठेवली ना, आमची डिमांड असायची पास्टरला आमच्या, ही सेवक बोलवा. नोकर आम्ही काय मजुरी करणारे पोर होतो पहिल्यापासून. ही सेवक बोलवा, आमचं चॅलेंज आहे. सर्वात जास्त पावती माझी असेल, आमचं चॅलेंज असायचं. पोरांची ईरस लागायची. चर्चमध्ये बोली लागायची. चर्चमध्ये आमची असं कधी होऊ नाही, पण चर्चमध्ये आमची बोली लागायची. एक मला मी 5,000, त्यावेळेस 5,000 म्हणजे चांगल्याला 5,000 पगार होता. 13-14 साली चांगल्याला पगार 5,000 पगार घ्यायचं म्हटलं की बाईला पगार 80 रुपये हजेरी, 70 रुपये हजेरी होती. आम्ही म्हणतो पहिल्याकडे 5,000, मी 6,000. कोणी म्हटलं 6, माझी 10. पण मीटिंग ती झाली पाहिजे, हिरच लागायची. कारण ओढ देवाचं कार्य, इकडं काहीच कमी पडत नव्हतं. एक आठवडा 2-2 हजार रुपये दशमान द्यायचं, कारण एक आठवड्याला 20-20 हजार रुपये कमवत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण काय जिल्हा स्वतःकडे आमचं काही एवढं काय लक्ष नव्हतं. काय नव्हे, फक्त देवाचं कार्य झालं पाहिजे. जिथं कमी तिथं आपण पुढे जाणार, काही करायचं. देवाची सेवा करायची फक्त देवासाठी. निवडून देवाने सेवेसाठी बाहेर काढलं. देवाला सत्य आणि देवाला काय पाहिजे? देवाचा आत्मा तुमच्यामध्ये चालला पाहिजे. हालेलुया. देवाची सत्यता तुमच्यामध्ये पाहिजे. परमेश्वर तुम्हाला उचलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. त्या बहिणीला मी तेवढंच सांगितलं, दशमांश पेरणी चालू कर. तुमचं मदर चर्च कुठलं बी आहे, त्या बहिणीला म्हणलं तुझं मदर चर्च जे कुठलं आहे, तर मदर चर्च मध्ये तू जाऊन दशमांश पेरला पाहिजे. ती बहीण तेव्हापासून दशमांश पेरणी चालू आहे तिची. आणि आपल्या चर्चला महिन्याला 3,000 रुपये तिचं दान येत आहे. आमच्या घरचं एवढं सगळं कुठं बघतात, आमचं पेट्रोल भरणं कुठं बघतात. ती महिन्याला 3,000 रुपये ती पाठवते. मदर चर्चला दशमांश पण जात होते. तिला ती पेरणी करायला शिकव. जिथं तुझी फॅमिली पहिल्यापासून चर्च आहे तिथं तू दान दिलं पाहिजे. दशमांश तू म्हणजे माझ्याकडे दशमांश, माझ्याकडे दान दिलं तर ठीक आहे, माझ्याकडे दशमांश नको म्हटलं. जे पास्टर तुझ्या मंडळीची, तुझ्या पूर्ण परिवाराची काळजी घेत आहे त्यांच्यासाठी आम्ही बाहेर, जी माझी मंडळी आहे ती दशमांश देतो. बायबल सांगतं, काय सांगतं पुढे या ठिकाणी बघा, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्या बुद्धीवर तिने डोकं लावत होती जास्त नाही, ही खर्च आहे, ती खर्च आहे, आमकाय तमकाय, आणि एवढ्यात पैसे पुरत नाही म्हटलं. शैतानाने सगळं फाट्या फोडल्यात म्हटलं. ते फाट्याचं बंद करायचे, तर पेरणी चालू कर, दशमान द्यायला चालू कर. एकही फाटा उघडा राहणार नाही. एकच रस्ता, फक्त दशमान पेरणी चालू कर. म्हणजे परमेश्वर म्हणतो तुझं पुरून खाऊन पिऊन त्यामध्ये उरून राहील. हालेलुया, हालेलुया. गेल्या वर्षी ज्यावेळेस मीटिंगला तिच्या घरी गेलो होतो, तिला म्हटलं तेव्हा तुला आता फ्लॅट दिला, पुढल्या वर्षी मी ज्यावेळेस येईल तर तुझ्या दारामध्ये 4 व्हीलर असेल. हालेलुया. आणि परमेश्वर या 4 महिन्याच्या तिला देणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल का सांगतो परमेश्वर म्हणतो तुझं डोकं लावू नको, कारण तुझं डोकं लावून शैतान तुझा वापर करतो. देवण तुला दशमान द्यायला सांगितलं, तू पेरणी करायला चालू कर. देवण तुला जर एक सेवा करायला सांगितलं, तू सेवाच कर. त्याच्या पाठीमाग काय येते, काय अडचण ती डोक्यात लावणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जास्त डोकं लावणं, देवाच्या आज्ञेचं पालन कर. हालेलुया. जास्त डोकं लावणं शैतान टपूनच आहे. बायबल सांगतो शैतानाला गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे पाहतो. कोण 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 देवाच्या वचनाच्या विरोधात विचार जरी करतोय, परत शैतान काय करतोय, त्याला काय करतोय, गिळतोय. मग गिळतोय, गिळणं म्हणजे काय, शैतान त्याला चालवतो. असं असतं काय, असं नाही चालत. हे असं नाही म्हणलं नको आम्हाला, नको तर नको देव म्हणतो, माझ्याकडून तुला आशीर्वाद बी नको, हरकत नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोक आपल्या मंडळीमध्ये आहेत तुम्हाला माहित नाही.
पहिल्यापासून ही मंडळी सुरू झाल्यापासून ह्या गावातली पण प्रॉपर बरेचसे भरपूर लोक आहेत, पण टिकले कोण? ज्याच्यामध्ये देवाचं वचन आहे तो टिकतो. आशीर्वाद लंगडे चालले इथं, साक्षी इथे युट्यूबला पण साक्षी लागले, लंगडे चालले. ज्यांची लोकांनी सांगितले 15 दिवसात मरत, ते एका प्रेयर मध्ये उठले, व्यवस्थित झाले. काही काही लोकांना उचलून आणलं इथं, ते बरे झाले. चर्च मध्ये नाही येत का? त्यांच्यामध्ये देवाचं वचन नाही, त्याच्यामध्ये देवाची आज्ञा नाही. ते स्वतःच्या डोक्यावर अवलंबून आहे, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून आहे. का? अरे तिथे गेल्यानंतर काय आहे? आपलं सोडावं लागतं, ही धरावं लागतं. हालेलुया. बघा परमेश्वर पुढे काय सांगतोय, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. शेजारला मला परमेश्वराचा आदर कर तुझ्या आपल्या मार्गामध्ये. परमेश्वराचा आदर कर तुझ्या सर्व मार्गामध्ये. हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी सांगते, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वर भाव ठेव, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. देवाकडे प्रार्थना करत राहिले पाहिजे, प्रभू मी काय करू? त्यावेळेस देव सांगतो तू इथं जा, त्यावेळेस देव सांगतो तू तिथं जा, त्यावेळेस देव सांगतो तू जाऊ नको, इथंच थांब. बायबल सांगतं परमेश्वराची आज्ञा होती, जा साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. काय करा? कशाची? जा साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. येशू प्रभू आहे, येशू तुमच्या आणि माझ्या पापासाठी मारला गेला, घायला गेला, पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. तुमचं पाप त्यांनी घेतलंय, त्यांनी तुमचं रोग त्यांनी घेतलेले. तुम्ही येशूला जीवन द्या. आहो आपल्या पापाच्या क्षमेसाठी हो पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या आणि येशूला जीवन द्या. पवित्र धार्मिकतेचं जीवन जगा, म्हणजे स्वर्ग तुमच्यासाठी उघडला जाईल. हालेलुया. तो गेला तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी. तो येणार आहे ज्यावेळेस तुम्हा सर्वांसाठी जागा तयार झालेल्या असतील आणि तुम्ही तयार असाल, त्यावेळेस तो तुम्हाला येणार आहे. सुसमाचार सांगा. हालेलुया. पण हे घटना बायबल मध्ये घडली. पौल काय सांगतोय? पौल काय म्हणतो? माझी इच्छा होती मी आशिया खंडामध्ये जावं. आपण कुठले? आपण आशिया खंडामध्ये. हालेलुया. आपण कुठं आहोत? आशिया खंडामध्ये. पण बायबल काय सांगतोय? पौलाला देवाचा आत्मा काय म्हणला? तुला आशिया खंडामध्ये जायचं नाही. आणि पण देवाची आज्ञा होती साऱ्या सृष्टीला, आता मला आशिया खंडामध्ये जाते. पण देवाचा आत्मा त्या ठिकाणी उत्तर काय म्हणला? तुला आशिया खंडामध्ये जायचं नाही, एशियाकडे तू जायचं नाही, मी तुला दुसरीकडं. हालेलुया. पौलाने रस्ता चेंज केला. ऐकलं कुणाचं? देवाचं वचन, त्याच्यानंतर देवाचा आत्मा. बायबल काय सांगतं? तू आपल्या मार्गामध्ये परमेश्वराचा आदर कर, म्हणजे तू तुझा मार्गदर्शक होईल. बायबल सांगतं परमेश्वराने पौलाचा आदर केला, पौलाने परमेश्वराचा आदर केला, त्याच्या आज्ञेचा आदर केला, त्याच्या वचनाचा आदर केला. परमेश्वर सांगलं तू तिकडे जाऊ नको, तू इकडे जा. परमेश्वराने दाखवलं, त्या मार्गावर गेला. आणि बायबल सांगतं पौल येशू प्रभू नंतर 1 नंबरची सेवा करणारा सेवक बनला. हालेलुया. हालेलुया. प्रभू नंतरची सेवाच केली ती फक्त आणि फक्त जास्त चांगली केली फक्त बायबल मध्ये पौलाने केली. सर्वात जास्त पत्र त्यांनी लिहिले. हालेलुया. मंडळाची स्थापना त्यांनी केली. तो प्रभूवर राहिला नव्हता. प्रभू गेल्यानंतर त्याला सुवार्ता भेटली. तो गेल्यानंतर प्रभू मध्ये तो आला. एवढी महान सेवा. जो पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वराची वाणी ऐकतो, त्याच्या आपल्या मार्गामध्ये परमेश्वराचा आदर करतो, परमेश्वर त्याचा मार्गदर्शक होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा आदर करा. हालेलुया. बघा पुढे परमेश्वराचं वचन काय सांगते? तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. हालेलुया. काय सांगते देवाचं वचन? तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून भय धर, दुष्कर्मापासून दूर राहा. परमेश्वर जास्त तुम्हाला आणि मला काय सांगत? आशीर्वाद प्राप्त करायचे थोडक्या गोष्टी, पण गांभीर्याने गेलेल्या गोष्टी, बारीक सांग. देव प्रत्येक वेळेस सांगतो फक्त माझा ऐक बाबा, तुझं डोकं लढवू नको. जॉनी लिव्हरची एक साक्ष आहे. जॉनी लिव्हर, किती जणांना माहिती आहे? जॉनी लिव्हर
असं कोण नसेल जे पिक्चर टीव्ही बघत नाही, सगळ्याला माहित आहे, पण हात वर करायला भेटत आता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ब्रदर जॉन लिव्हरची अशी साक्ष अशी आहे, त्यांच्या घरामध्ये एक ठराविक रक्कम त्यांच्या घरामध्ये होती आणि ते प्रार्थना करून उठले. जॉन लिव्हर ख्रिश्चन आहे, प्रार्थना करतो, माहित नसलं तर सांगतो, कधी बोलवत झालं तर सांगा, जॉन लिव्हरला शेळगावमध्ये बोलून हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती जातं, खरंच येतं, ती कुठं येतं, कुठं मी त्याला बोलवलं मीटिंगला, ती येतं, सुसमाचार सांगते. देवासाठी त्याला खूप प्रेम आहे देवाचं. आणि ते प्रार्थना करून उठले आणि देवाने त्याला दाखवले, एक सेवक तुझ्याकडे येणार आहे आणि तू त्याला जे तुला मागेल तू त्याला दे. हालेलुया. त्यावेळी त्याची कामं वगैरे सगळी बंद होती आणि देवाचे एक सेवक आले त्याच्याकडे आणि प्रार्थना केली आणि त्यांना सांगितलं असाच एक प्रोग्राम आहे, मीटिंग ठेवलेली आहे आणि त्या मीटिंगचा खर्च आहे, बहार आहे, तर काय मदत करत असाल तर करा. देवाचे लोक देवाचे सेवक देवाच्या लोकांकडेच मदतीला जातात, जगामध्ये जात नाहीत बरं का, कधीच जगामध्ये जात नाही देवाचे सेवक. देवाच्या मंडळीच्या लोकांकडे जाणार, ही काम आहे. आता मी तुम्हाला सांगतो, बाहेर कोणाला सांगत नाही की बाबा कडनी बांधायचं काहीतरी करा, बाहेर कोणाला सांगायची गरज नाही. का देवाचे निवडले लोक तेच खऱ्या हृदयाने पुढे येतात. ती गेला जॉन लिव्हरकडे. जॉन लिव्हरला देवाचा आत्मा काय बोलला, तुझ्या घरात जेवढं आहे तेवढं सेवा सगळं सेवकाला देऊन टाक. जॉन लिव्हर लोक गाजवायला लागले. देवा घरात 80,000 आहेत, तेवढं दिलं तर मी रिकाम होईल, सगळं दिलं तर मी रिकाम होईल, मी काय करू आता. जॉन लिव्हरला परत देवाचा आत्मा बोलला, जे काय घरात आहे ते सगळं देवाच्या सेवकाला देऊन टाक. पुन्हा जॉन लिव्हर म्हणतात, देवा 80,000च आहेत, माझं काम नाही, मला काय, जोपर्यंत काम येत नाही त्यातलं काहीतरी मला ठेव. परत देवाचा आत्मा त्याला बोलला, जे आहे ते देवाच्या सेवकाला दे. आता म्हणला देवा मी फट्या पडणार नाही. जॉन लिव्हर घरात गेले, कपाट उघडलं, जे काय 80,000ची रक्कम होती उचलली, देवाच्या सेवकाच्या हातामध्ये ठेवली. देवाच्या सेवकाने प्रार्थना केली, देवाच्या सेवकाने प्रार्थना केली. काही थोडा वेळ ते बसले, काही चर्चा झाली. हालेलुया. देवाचे सेवक निघून गेले. परत 1 तासात फोन आला जॉन लिव्हरला. हालेलुया. परमेश्वर म्हणतो मी तुला 1000 पटीने आशीर्वादित करेन. हालेलुया. ती रक्कम मी तुम्हाला सांगणार नाही, पण चांगलं मोठं काम देवाने जॉन लिव्हरला दिलं. 1 तासामध्ये घरामध्ये 1 रुपया पण नव्हता. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो, तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नको. देवाची इच्छा माझी लेकरं गरीब नाही झाली पाहिजे. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो, मी तुला उसणं घेणार नाही, उसणं देणार बनवेल. पण कधी ज्यावेळेस तुम्ही देणार बनाल त्यावेळेस परमेश्वर म्हणतो मी तुला देणार बनवेल. आधी तुम्ही देणार बनला पाहिजे, आपल्या बुद्धीवर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एका ठिकाणी चर्चमध्ये गेलो, एका पास्टरची घडलेली घटना होती. त्यांनी सांगितलं चर्चमध्ये दान दशमात देत जा. त्यांनी मंडळीतले ठराविक लोक, बाकी सर्व लोक देत होते. काही ठराविक लोक होते त्यांच्या मनामध्ये शैतानाने घर केलं होतं, काय द्यायचं तेव्हा पास्टरच खात होते. हालेलुया. काय द्यायचं तेव्हा पास्टरच खात. बायबल सांगते बैल मळणी करतो त्याला मुसका घालू नको. बैल जेव्हा शेतामध्ये मळणी करतो ना त्याला मुसका घालू नको. जी काय वाटत ती त्याला खाऊ दे. हालेलुया. देवाची आज्ञा आहे, पण तुम्ही काय देवाची सेवा पण होईल. हालेलुया. अशी काही लोक मग आमच्यासारख्या सेवक लोक लगेच कनेक्ट होतात, हिरून निघतात. बाजूला आले मग थोडं देवाचं वचन काढलं, सांगितलं असं असं आहे. हालेलुया. तुम्ही फेरता, देवावर प्रेम करता म्हणून फेरता, देवाची आज्ञा आहे म्हणून करता. देवाने तुम्हाला सांगितलं स्वतःला शहाणा समजू नको. जर स्वतःला शहाणा समजला, शैतानाला काय कार्य करायची जागा दिली बाबा तो. मग स्वतःला शहाणा समजू नको. तुला आशीर्वाद होते, तू देवावर प्रेम करतो म्हणून मी देवाच्या कार्यासाठी. आमचं कॉम्पिटिशन लागायचं, पास्टर आमच्याकडे बघायचे, अरे काय बोली लागली का, चर्च काय काढलंय का, पण म्हणते 5 लगेच दुसरा असा, तिसरा असा, लगेच 8, लगेच 10.
माझी एक डिमांड होती, आजही माझी एक डिमांड आहे पास्टर, सॉरी त्याचं नाव मला येत नाही, ऍक्टिव्ह नेव्हिस. माझी इच्छा आहे पास्टर ऍक्टिव्ह नेव्हिस त्यांची मीटिंग इंदापूर बारामती तालुक्यामध्ये झाली पाहिजे. हालेलुया, झाले पाहिजे. माझी अपेक्षा आहे इंदापूर बारामती 2 तालुक्यात झाले पाहिजे. हालेलुया. मला माझी गाडी जरी विकावी लागली ना तरी मी विकेल, पण त्या मीटिंगसाठी मी तेवढी पेरणी करू शकतो. हालेलुया. मी त्यावेळेची डिमांड ठेवायची, काय बी होऊ दे, देवाचं कार्य करण्यासाठी देवाचे सेवक बनवायचे, तर मी काय बी मी ते काय केल्याशिवाय आमची डिमांड होती. हालेलुया. कधीच आम्ही आमच्या बुद्धीला कधी नाही, आमच्या घरातल्याने कधी आम्हाला अडवलं नाही. माझ्या आईने गळ्यातलं सोनं काढून त्याच्यामध्ये टाकलं, पण देवाचं काम झालं पाहिजे. माझ्याने मला सांगितलं हातामध्ये 3च आवडीनं ब्रेसलेट केलं. माझी इच्छा होती, बहीण मला म्हणते तुला काय पाहिजे, म्हणलं मला आवडतं हातामध्ये ब्रेसलेट. माझ्या बहिणीने आईची चर्चा झाली, आईने काय केलं, गेली सोनारकडे ब्रेसलेट करून आणलं. लय आवडायचं मला ते ब्रेसलेट, आणि पूर्ण तशी विनंती झाली आणि देवाच्या आत्म्याने बोलला, काढलं ब्रेसलेट, टाकलं घातलं. हालेलुया. कारण देवाचं वचन माहित होतं, आपल्या बुद्धीला शान समजायचं नाही बाबा. त्याच्यानंतर जे आशीर्वाद देवाने दिले ना, हे आशीर्वाद आहेत. कोरोनाच्या काळामध्ये लोक मागत होते, आम्हाला कुणीतरी द्या. देवाने मी हे घर जे बांधले कोरोनाच्या काळामध्ये बांधलं. प्रियांनो, हे घर कधी बांधलं माहित आहे? कोरोनाच्या काळामध्ये बांधलं. लोक मागत होते, आम्हाला खायला द्या, त्यावेळेस हे घर बांधलं गेलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोरोनाच्या काळामध्ये अनेक सेवक लोक खायला नाही म्हणून उपास प्रार्थनेमध्ये बसले. अशा सेवक लोकांपर्यंत ह्या मंडळीच्या द्वारे नितीन ब्रदर साक्षीला आहे, आम्ही फोनवर त्याला ऑफरिंग पाठवत होतो. फोनवर पळत साहेब ओळख नाही पाळत नाही, त्यांनी मला कधी बघितलं नाही, आम्ही त्यांना कधी बघितलं नाही. पळत साहेब ही ऑफरिंग तुम्हाला पाठवतोय, याचं तुम्ही किराणा वगैरे भरा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इकडं कोणी नाही पाठवलं, तर आमच्यापाशी देवाने साठवून ठेवलं होतं. तुला गरज लागेल त्यावेळेस तू याचा वापर कर. हालेलुया. एक सेवक होते, त्यांच्या घराचं कनेक्शन तोडायला आले. आमच्या आईने गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवलं आणि ती त्यांना देऊन टाकले. म्हणले हे कमी नाही कोरोनाच्या काळामध्ये, कारण आमच्या 8 दिवस म्हणून 1 दिवसासाठी गेली, 15 दिवस तिकडंच गुंतले. लॉकडाऊन मध्ये इकडं जाता आहे ना तिकडं जाता आहे. ते सेवकाच्याच घरी होते. आमच्या आईने गळ्यातलं घाण ठेवलं, ती पैसे हे करून टाक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो स्वतःच्या पुत्राला, जी तुला सांगितलं तू कर, आशीर्वाद तुझा आहे. देवाची काय इच्छा, परमेश्वर का म्हणतो की स्वतःच्या बुद्धीवर राहू नको, कारण ज्यावेळेस तुम्ही स्वतःची बुद्धी चालवता शैतान चालवतो. प्रिया, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालताना कठीण काळ येतो, पण आशीर्वाद 100% मोठा तुमच्या समोर असतो. प्रिया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे परमेश्वर काय म्हणतो बघा, 8 वचन, हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्वाचे होईल. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही परमेश्वराचा आदर करता तर परमेश्वर काय म्हणतो, तुझ्या देहाला आरोग्य आणि तुझ्या हाडाला सत्वाचे होईल. 9 वचन काय सांगतं, तो आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. द्रव्य म्हणजे पैसा, उत्पन्नाच्या प्रथम फळ म्हणजे जे काय तुम्ही शेतीमध्ये तुमचे प्राणी असतील काय असतील, जे पहिलं येतंय परमेश्वर म्हणतो त्यातलं पहिलं जे उत्तमात उत्तम तू ते परमेश्वराला दिलं पाहिजे. म्हणजे बघा पुढं त्याच्यामुळे काय घडतंय, तुझी कोठारे समृद्धीनं भरते. ज्यावेळेस तुम्ही देवाला देता त्यावेळेस परमेश्वर काय म्हणतो, तुझी कोठारे, तुझं भांडार, तुझा पैसा, तुझी नोकरी, तुझी शेती, परमेश्वर काय म्हणतो ते आशीर्वाद आहे. कधी ज्या वेळेस तुम्ही देवासाठी पुढे येता, देवाच्या कार्यासाठी पुढे येतात, देवाच्या लोकांसाठी पुढे येतात, परमेश्वर म्हणतो तुझी कोठारे समृद्धीनं भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. माझ्या मुला, परमेश्वराचं शिक्षण तुच्छ मानू नको, त्याच्या शासनाला कंटाळू नको. हालेलुया. जे देवाचं वचन आहे, जे देवाचं वचन तुम्हाला वळण लावते, शिस्त लावते, त्याच्या शिस्तीला कधी कंटाळा करू नको. बघा बऱ्याच वेळा अरे काय रोजचेच कटकट, परमेश्वर म्हणतो अशी कटकट कधीच म्हणू नको. 10 वेळा तुला सांगू दे, 1000 वेळा तुला सांगू दे, तरी तू कटकट म्हणू नको, त्याचा तू आदरच कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही या रविवारी नाही गेले तर काय होते, पुढल्या रविवारी जातो की. प्रेज द लॉर्ड.
एक रविवार नाही गेले म्हणून काय होतंय, पुढल्या रविवारी जातोच की. देवाची आज्ञा आहे. 6 दिवस कष्ट कर, 7वा दिवस तू देवाला दे. मंदिरामध्येच गेला पाहिजे, देवाच्या संगतीमध्येच गेलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतं का, परमेश्वराचं शिक्षण तू तुच्छ मानलं नाही पाहिजे. जी काय देवाने सांगितलंय तुला ते कधी तुच्छ नाही मानलं पाहिजे. हालेलुया. बघा पुढे काय म्हणतो, कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो. Praise the Lord. हालेलुया. ज्याला ज्ञान प्राप्त होते तो सुज्ञता संपादन करतो, तो मनुष्य धन्य होय, कारण त्याचा सौदा रुपयाच्या सौद्यापेक्षा व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे आणि तुला कोणती दुष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही. हालेलुया. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, त्याच्या डाव्या हातात धन गौरव ही आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर याच्या प्रत्येक वचनातून त्याला फक्त तुम्हाला आणि मला फक्त एकच सांगतोय, परमेश्वराच्या वचनाचा आदर कर. हालेलुया. माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा बागव, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य वयोवृद्धी व कल्याण हे तुला प्राप्त होईल. सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल ज्या वेळेस देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगाल, देवाच्या वचनाचा आदर कराल, देवाच्या वाणी ऐकाल आणि देवाने जेच काय सांगितले ते पालन कराल. देव म्हणला दे तर दे, देव म्हणला घे तर घे, देव म्हणला जा तर जा, देव म्हणला नको जाऊ तर नको जाऊ. देवाची वाणी ऐक, त्या पद्धतीने जीवन जग. परमेश्वर म्हणतो सगळं काही आशीर्वाद तुझ्यासाठी मी राखून ठेवला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जण आशीर्वाद होण्यासाठी तयार आहेत त्याच्या ठिकाणी. सगळे देवाच्या वचनाचं पालन करा, देवाच्या आज्ञेचं पालन करा. हो, आणि प्रत्येक संडेला संगती बुडवू नका. परमेश्वर म्हणतो मी तुला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आपण सर्वजण आपापल्या जागेवर उठून